नमस्कार मंडळी, झेडपीएक्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बोरी खोडद जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार रिक्षा या चिन्हावरती ह्या सध्या निवडणूक लढत आहेत. मतदारामध्ये फिरतायत. मतदारांच्या काय भावना आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही अनेक दिवसापासून या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहेत. गावोगाव फिरताय, घरोघरी जाताय. काय मतदारांची भावना आहेत? मतदारांची भावना पहिलीही चांगली होती आणि आताही चांगली आहे. कारण मी जे अनालिसिस केले की लोकांचं की लोक कामाला महत्व देतात, विकास कामांना महत्व देतात आणि आदरणीय पांडुरंग पवार साहेब हे त्यांच्यासाठी एक विकास पुरुष आहेत. त्याच्यामुळे मी जेव्हा आधीच्या ह्याच्यानुसार प्रचार करतो तेव्हाही लोकांचं म्हणणं तेच होतं की साहेबांची खूप कामं आहेत, साहेबांची विकास कामं इतकी आहेत गावामध्ये की प्रत्येक ठिकाणी कुठलाही मळा असू देत, वाडी वस्ती, गाव म्हणजे गावठाण कुठेही असू देत, साहेबांची काम आहे. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद चिन्ह बदलल्यामुळे कमी नाही होणार आहे ना, शेवटी काम तेच राहणार आहे ना आणि माणूस आहे तोच आहे. त्याच्यामुळे फक्त चिन्ह बदलले, त्याच्यामुळे लोकांच्या मतामध्ये काहीच फरक झालेला नाही. ती जी आधी होते ते आपलेच लोक आहेत. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद जसा पहिला होता तसाच आता आहे, एकदम छान. दिवसभर तुम्ही फिरताय, नेमकं दिनक्रम तुमचा कसा असतोय? दिवसभर तुम्ही फिरताय, सकाळी किती वाजता दिन चालू होतं तुमचं प्रचार? आमचं सकाळी साधारणतः 8 ते 9च्या दरम्यान प्रचार चालू होतो. तर संध्याकाळी जायचा टायमिंग आमचा फिक्स नसतो. मग आम्ही जातो उशिरा आणि दिवसभरामध्ये मग आमचं पूर्ण जेव्हा प्रचाराचा एखादा एरिया असेल, जसा एखादा मळा असेल, तो कम्प्लीट झाल्याशिवाय आम्ही मग थांबत नाही, तो कम्प्लीट करतो आणि मग थोडंसं एक 5-10 मिनिट रेस्ट करून, नाश्ता वगैरे करून मग पुन्हा स्टार्ट करतो. ह्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय, या जिल्हा परिषद गटामध्ये काय तुमचं विजन असेल की कोणकोणती कामं तुम्हाला या निवडल्यानंतर करायची किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करताय पुढच्या 5 वर्षाचं? 5 वर्षाचं नियोजन हे असं असणार आहे की जी आपली विकास कामं आहेत, लोकांच्या मूलभूत गरजा आपण म्हणतो, जसं की आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज आणि लोकांच्या पायाभूत सुविधा ह्याच्यावरतीच सगळा पूर्ण फोकस असणार आहे. पण त्यातल्या त्यात जी कामं पूर्ण झालीत आणि जी कामं अपूर्ण आहेत, तर ती कामं अपूर्ण जी असलेली आहेत तर ती लवकरात लवकर आपल्याला कशी पूर्ण करता येईल यावर माझं लक्ष असेल. त्याच्यानंतर दुसरं मी महिला असल्यामुळे एक महिलांचा पण एक सक्षमीकरणाचा भाग येतो. त्याच्यामध्ये मला महिलांना जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं करायचंय, या दृष्टीने मी त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे. एक चांगला वारसा आहे तुम्हाला पांडुरंग पवारांचा. त्यांची ही कारकीर्द आहे, 40-45 वर्षापासून हे राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. या गटात चांगला त्यांचा विकास झालेला आहे. कशी तुम्हाला त्यांची साथ लाभते? साहेबांची साथ म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान समजेल की मला आदरणीय पांडुरंग पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभतंय की लोकांना त्यांचं मार्गदर्शन मिळण्यासाठी म्हणजे त्यांना यावं लागतं. पण मला मार्गदर्शन घेण्याची गरजही पडत नाही, कारण मी रोजच्या जीवनामध्ये पाहत असते ते सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री त्यांचं येण्याचं टायमिंग फिक्स नसतो, तोपर्यंत ते फक्त समाजकारण करत असतात. त्यामुळे नक्कीच मी माझ्या डोळ्यांनी पाहते की ते कसं काम करतायत, काय करतात आणि त्यामुळे त्या गोष्टी पाहिल्यानंतर मी त्या गोष्टी आत्मसात पण केलेल्या आहेत आणि मला जेव्हा केव्हा वाटेल की बाबा मला हे करायचं तर मी नक्कीच त्यांना विचारणार की हे असं असं करायचं, मला त्याचं थोडंसं मार्गदर्शन द्या. तर ते खूप छान पद्धतीने मार्गदर्शन मला करणारच आहे. त्याच्यामुळे जो विकास कामं आहेत आपली तो असा म्हणजे आपण म्हणतो ना, मला शिकायची गरज नाही लागणार. म्हणजे कामं लगेच स्टार्ट होणार, निवडून आल्यानंतर कामं लगेच स्टार्ट होणार. म्हणजे मला शिकायला वेळ नाही जाणार की कामं कशी आणायची, काय करायचं, कसं, ह्या सगळ्या गोष्टींचा असं मला साहेबांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे. काय तुमचं मतदारांना आव्हान असेल? मतदारांना माझं एकच आवाहन आहे की आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब यांची विकास कामं माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त माहित आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता विकासाच्या मागे राहा. शेवटी चिन्ह जरी महत्वाचं असेल परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगते की चिन्हापेक्षाही आपल्याला माणूस महत्वाचा आहे, कामाचा माणूस आपल्याला महत्वाचा आहे. त्याच्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहा, जेणेकरून आपली विकास कामं होतील. त्यामुळे मला सर्व बोरी खोडद गटातील सर्व तमाम मायबाप जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की येत्या 7 फेब्रुवारीला जे मतदान होणार आहे तर आपलं अनुक्रमांक 3 नंबरला कविता संदीपान पवार, आपलं चिन्ह रिक्षा असणार आहे, रिक्षा समोरील बटन दाबून त्यांनी मला भरघोस मतांनी विजयी करावं, हे मी अगदी माझ्या मतदारांना कळकळीचं आवाहन करेल. एक शेवटचा प्रश्न घेतो, 9 तारखेचा निकाल कसा असेल बोरी खोडद जिल्हा परिषद गटाचा? बोरी खोडद गटाचा येत्या 9 तारखेला निकाल जो लागणार आहे तो आपलाच लागणार आहे, आपल्या सर्व जनतेचा
विजय होणार आहे आणि गुलाल आपल्यावरच पडणार आहे याची मला खात्री आलेली आहे. कारण मी जे आता प्रचार मध्ये फिरते, लोकांचा जो मला प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरून गुलाल हा आपलाच असणार आहे. नक्कीच विजयाची खात्री यांना आहे. उमेदवाराचाही चांगला त्यांना प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसून येते. रामदास सांगळे, सिनियर एक्सप्रेस, निमगाव सावा.